आकाशवाणी मुंबई केंद्र. मंजिरी जोशी वैद्य यांचा रुचकर साहित्य हा ललितलेख आता आपण ऐकूया. साहित्यातले खाद्यपदार्थ म्हणजे कथा, कादंबरी, ललित लेखांमधून येणारं स्वयंपाकाचं वर्णन कशा कशात आहे ते आठवत गेले. लहान असताना जेव्हा कंटाळा आला असेल तर त्यावेळी वाचायला काही नसलं तर मी संपूर्ण चातुर्मास वाचायचे. त्यात संपत शनिवारच्या गोष्टीत केनू कुरडूची भाजी आणि भाकरी करते आणि तेरड्याचं बी वाटून ठेवते हे वाचल्यावर मलाही केनू कुरडूची भाजी खावीशी वाटायला लागली. मृण्मयी या गोनी दांडेकरांच्या कादंबरीतल्या अगस्त्यांच्या फुलाची भाजी वाचून किंवा गुळाचा आणि सातूच्या पिठाचा उल्लेख तसंच शेवग्याच्या शेंगांची आमटी असं काही वाचून माझी भूक चाळवायची. सुमती क्षेत्रमाडेंच्या अनुहार या कादंबरीत तर अगदी साधं म्हणजे तिनं केळ्याचा घड आणि दुधाचा तांब्या आणून त्यांच्यासमोर ठेवला असं लिहिलं आहे. मला कधी केळ्याची शिकरण केली तरी हे आठवतं. अजून सहज या निमित्तानं आठवत गेले तर जयवंत दळवी यांच्या आत्मचरित्राऐवजी या पुस्तकात खाण्यावर 3-4 लेख आहेत. अशाच आशयाचा रवींद्र पिंगे यांचाही एक लेख सर्वोत्तम पिंगेमध्ये वाचला होता. ते वाचून मी जरी मत्स्याहार करत नसले तरी वाचताना असं वाटलं की आपणही एका मोठ्या ताटात गरम गरम वाफाळता भात घ्यावा, त्यावर माशाची आमटी घ्यावी आणि ओरपावी. शेवटी ताटात जे राहिलं असेल ते ताट उचलून सरळ तोंडाला लावून भुरकत भुरकत प्यावं. हे मला किंवा कोणालाही असं वाटणं याला म्हणतात जिवंत लिखाण. जिवंत लिखाणावरून अजून एक आठवलं ते म्हणजे स्मृती चित्रे या लक्ष्मीबाई टिळकांच्या आत्मचरित्रात तिचे सासरे भाजीला जिवंत फोडणी द्यायला सांगतात. म्हणजे काय तर पळीत तेल तूप जे काही फोडणीला असेल ते तापवून त्यात जिरं, मोहरी, हिंग घातल्यावर पळीत जाळ होतो. त्या जाळासकट ती पळी पटकन आमटीत किंवा कढीत बुडवायची आणि त्यावर पटकन झाकण ठेवायचं. चालुक्य वंशाचा अखेरचा सम्राट राजा सोमवंश चौथा यानं मानसोल्लास नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात अन्नभोगासाठी तब्बल 259 पानं आहेत. मानसोल्लास या ग्रंथाची माहिती 12व्या शतकातील खाद्यसंस्कृती या पुस्तकात दिलेली आहे. डॉक्टर वर्षा जोशी आणि डॉक्टर हेमा क्षीरसागर या दोघींनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकात राजाला सामिष आहार आवडायचा असं लिहिलेलं आहे. यात भांडी कुंडी, अन्न शिजवण्याची तसेच सामिष पदार्थांच्या पाककृती अनेक बारकाव्यांसह दिलेल्या आहेत. हा ग्रंथ खरं तर राजजीवन आणि राजासाठी उपयोगी असला तरी आपण त्यातलं थोडंफार घ्यायला हरकत नाही. मुख्य काय तर राजांनी भोज्य, भक्ष्य, चोष्य, लेह्य आणि पेय या सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांमधून षड्रस घ्यायला हवेत. षड्रस म्हणजे गोड, कडू, आंबट, खारट, तिखट आणि तुरट हे सगळे रस तब्येतीकरता उत्तम आहेत आणि ते पोटात जायला हवेत. मानसोल्लास हा ग्रंथ जरी 12व्या शतकातला असला तरीही आजही त्यातली काही प्रकरणं आपल्याला समजून घेऊन ती कृतीत आणण्यासारखी आहेत. पाडस या मार्जोरी रोलिंग यांच्या कादंबरीचा अनुवाद राम पटवर्धनांनी केलेला आहे. या कादंबरीत अनेकदा पदार्थांचे संदर्भ येतात. यात स्वयंपाकघरातील वर्णन करताना ऐका काय लिहिलं आहे ते. काल सापडलेल्या छोट्या कासवाचे कांदा बटाटा घालून केलेले वडे, सफेद बेकन, डुकराचं खारवलेलं मांस टाकलेली सुक्या घेवड्याची उसळ, भाजलेलं हरणाचं मांस, तळलेली खार, दलदलीतल्या कोबीची भाजी, मक्याचा शिरा, बिस्किटं, मक्याची रोटी, सरबत, कॉफी असा बेत होता. याशिवाय बदामाच्या पुडिंगची परात सुलाण्याच्या पलीकडे सज्ज ठेवलेली होती. गंमत आहे ना. श्रीना पेंडसे यांच्या हद्दपार या कादंबरीतही एक उल्लेख मला आठवतोय. पांग्यांबरोबर झुणका आणि लसणीची चटणी मिळाली तर फक्कड काम होईल. आठळ्यांची खेड नाही का चालायची. मी हे जेव्हा वाचलं तेव्हा माझा कोकणशी फारसा संबंध नव्हता, पण नंतर मला माझ्या जावेकडून आठळ्यांची खेड म्हणजे काय ते समजलं. थोडक्यात काय तर आठळ्यांची भाजी, तूप जिऱ्याची फोडणी आणि अंगाबरोबर रस असलेली भाजी म्हणजे आठळ्यांची खेड. शांता शेळके यांच्या अनुबंध या कथासंग्रहात जीवती नावाची कथा आहे. त्याच्यातला उल्लेख तर अजूनच वेगळा. नानीनं सांडग्याचं कालवण केलेलं होतं आणि तिनं काशाच्या थाळीत अर्धी भाकरी, वाटीत सांडग्याचं कालवण आणि बाजूला ताकातल्या खाराच्या मिरच्या असं ताट वाढून आणून दिलेलं होतं. मुन्शी प्रेमचंद यांची एक म्हातारी काकी नावाची कथा आहे.
त्या कथेमध्ये सुद्धा पुरी, कचोरी, पक्वान, मसालेदार भाजी, मसाल्याचा घमघमाट असं वर्णन करून स्वयंपाकाचं खूप छान वर्णन केलेलं आहे. हे सगळे संदर्भ देताना पु ल देशपांडे यांच्या हसवणूकमधला माझे खाद्यजीवन या लेखाला विसरून अजिबात चालणार नाही. या लेखात कशा कशाचे उल्लेख आहेत म्हणून सांगू? मी तर म्हणेन की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आलेल्या खाण्याच्या प्रसंगांशी निगडीत असलेले काही क्षण जे आपण हा लेख वाचताना किंवा कधीतरी ऐकताना आपण पुन्हा पुन्हा जगतो. कढईच्या पोटात चुर्र होतं काय, किंवा आपल्या आजीने भाकरी करताना एक एक भाकरी थापल्यावर ती वाफ जाण्यासाठी भिंतीला ती भाकरी उभी करून ठेवलेली असते, किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार पाककलेवरचं पुस्तक म्हणजे पुस्तकातलं नोटेशन वाचून गाणं शिकण्याचा प्रयत्न बावळटपणाचा आहे. असो, पण पूर्वी म्हणजे जेव्हा यूट्यूब किंवा सोशल मीडिया नव्हता त्या काळात आमच्यासारख्या सगळ्या गृहिणींना पाककलेच्या पुस्तकांनी अनेक वेळा भक्कम आधार दिलेला आहे. एकता हे मासिक टोरांटोहून प्रकाशित होतं. त्या मासिकामध्ये एक सुंदर रेसिपी आली होती. ही रेसिपी म्हणजे काही खाद्यपदार्थांची नव्हती. त्या रेसिपीचं नाव होतं लज्जत. साहित्य होतं सहनशीलता 2 कप, समाधान 1 कप, प्रोत्साहन अर्धा कप, आत्मविश्वास पाऊण कप, एकमेकांवरील विश्वास 1 गॅलन, सुखाची कबुली 1.5 कप, मित्रमैत्रिणींचा सहवास अर्धा कप, एखादं छोटंसं भांडण चवीपुरतं. त्याची कृती काय होती तर वरील सर्व जिन्नस संसाररूपी भांड्यात प्रेमपूर्वक ढवळावं. हट्टीपणा, दुसऱ्यावरील टीका, मत्सर, हेवा यांचे खडे बोल आढळल्यास फेकून द्यायचे. त्यागाच्या मंदाग्नीवर हे मिश्रण ठेवायचं. मिश्रण थंड होऊ देऊ नये. आत्मीयतेने सर्व्ह करावं. हा पदार्थ केव्हाही खाता येतो, करता येतो. फक्त बायकोनी नवऱ्याला करून घालावा असं नाही, तर नवऱ्याने बायकोला, मुलांनी आईवडिलांना करून घालावा. हा पदार्थ जन्मभर टिकतो आणि जीवनाला लज्जत आणतो. पद्मजा फाटक आणि दीपा गोवारीकर यांनी संपादित केलेलं थालियाची थाली या पुस्तकाचा विषय खरं तर वेगळा आहे, पण यात अनेक लेख, कथा, विडंबन काव्य आहेत. असं असलं तरी आपल्या आजच्या साहित्यातील खाद्यपदार्थ या विषयाला अगदी फिट आहे. यात विजयराजाध्यक्ष यांची भातबीट पिठल्याची गोष्ट आहे. नावावरून विषय कळतोच आहे. स्वयंपाक आईच्या हातचा चविष्ट की बायकोच्या, असा प्रश्न या कथेच्या निमित्तानं समस्त पुरुषवर्गाला पडू शकतो. दह्यात मुरलेले वडे ही गोष्ट खरं तर विनोदी, पण त्यातही 2 खाद्यपदार्थ वारंवार डोळ्यासमोर येतात. भात केला कच्चा झाला हा विद्युल्लेखा अकलूजकरांचा लेख पण याच पुस्तकातला. या लेखात आपण लहानपणी ऐकलेल्या, म्हणलेल्या लहान माझी भावली मोठी तिची सावली या कवितेची आठवण करून देते. या कवितेतही भात केला कच्चा झाला, वरण केलं पातळ झालं असं म्हणत कळत नकळत का होईना खाद्यपदार्थांचा उल्लेख झालाच आहे की. या लेखात एका पुस्तकाचा उल्लेख केला आहे. त्यात बिघडलेले पदार्थ सुधारायचे कसे यावरचं ते पुस्तक आहे. त्याचं नाव आहे द समथिंग वेंट रॉंग, व्हॉट डू आय डू नाऊ. एखादा फसलेला पदार्थ असला तर त्यापासून वेगळं काहीतरी करता येतं आहे का ते बघायचं. आम्ही बायका अनेकदा नव्हत्याचं होतं करण्यात पटाईत असतोच, पण याकरता अनेक वर्षांचा अनुभव असायला लागतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आदल्या दिवशीची आमटी उरली असल्यास एखादा कांदा, थोडीशी कोथिंबीर घालून किंवा मेथीची भाजी असली तर त्याच्यात थालीपीठाची भाजणी घालून थालीपीठं करायची. उरलेल्या बटाट्याच्या भाजीचे ब्रेड पॅटीस किंवा पराठे ठेपले करता येतात. फक्त एकच आहे, हे सगळ्यांना खूप आवडतं. असंच कर म्हटलं तर परत मात्र ती चव येत नाही. असो, कोसबाडच्या अनुताई वाघ यांनी सकस आहारगीते नावाचं एक छोटंसं पुस्तक लिहिलं आहे. पालेभाजीबद्दल, शेतात शेंगा, खानदेशची शेती अशा नावानं त्याच्यात कविता आहेत. सुंदर जेवण या कवितेत नाशिकची बाजरी, सातारचा जोंधळा, पुण्याचा आंबेमोहर तांदूळ यांचा उल्लेख केलेला आहे. याच छोट्या पुस्तकात काकडीच्या कोशिंबीरवर पण एक कविता केलेली आहे. सुगरणीचा संसार या नारायण हरी आपटे यांच्या अतिशय वेगळ्या पुस्तकात अनेक प्रकरणं आहेत. खरं तर एका पुरुषाने 1942 साली नवीन लग्न झालेल्या बायकांसाठी बारकाईनं विचार करून मार्गदर्शन केलेलं आहे. या पुस्तकात मोदक नावाची गोष्ट आहे. त्यातल्या नवीन लग्न झालेल्या मुलाला उकडीचे मोदक अत्यंत आवडत असतात. त्याची आई हा जिन्नस फारच चांगला करायची. एक दिवस त्यानं आपल्या नववधूला म्हटलं की उद्या रविवार आहे, माझे 2 मित्र जेवायला येतील. स्वयंपाक साधाच पण झकास झाला पाहिजे. पक्वान्न कोणतं करशील?
त्याची बायको म्हणाली, पाकातल्या पुऱ्या, रव्याचे लाडू, गुळाच्या पोळ्या असं काही चालेल? पण तिचा नवरा काहीतरी कारण सांगून उकडीचे मोदक करायला सांगतो. पण तिला उकडीचे मोदक तर काही येत नसतात. हे सांगण्याचं तिच्याकडे काही धैर्य नसतं. म्हणून ती शेजारच्या मैत्रिणीकडे जाऊन तिला जी हवी असलेली मोदकाची कृती आपण काढून घेऊ असं ती मनाशी ठरवते. त्याप्रमाणे दुपारी सगळं काम आटपून शेजारच्या घरी जाते. या बाई पाकशास्त्र प्रवीण असतात. नवी नवरी काही त्या शेजारच्या बाईला आपल्याला मोदक कसे करतात त्याची कृती सांगा असं काही मोकळेपणाने सांगत नाही. आडवळणाने ती उकडीच्या मोदकांची कृती विचारायचं ठरवते. चला आता निघते मी, मला बरीच कामं आहेत. उद्या मला उकडीचे मोदक करायचेत. यांची मित्रमंडळी येणार आहेत जेवायला. तेव्हा शेजारच्या बाई म्हणाल्या, बसा हो, उकडीचे मोदक काय फार मोठं पक्वान आहे का? रोजच्या स्वयंपाकात सहज होऊन जाण्यासारखा जिन्नस. तांदूळाच्या पिठाची उकड करून घ्यायची, नारळाचं चव काढून त्याचं गूळ वेलदोडे घालून सारण करून घ्यायचं आणि मोदक करायचे. आहे काय त्यात? नवी नवरी म्हणाली, हो की, मी नाहीतरी तसंच करणार आहे, पण त्याची भट्टी जमायला हवी ना. नवी नवरी आडवळणाने अजून काहीतरी प्रश्न विचारायला लागल्यानंतर शेजारणीला कळून चुकलं की हिला मोदक काही करता येत नाही आहेत. शेजारणीनं तिची फिरकी घ्यायचं ठरवलं. गोष्ट तशी मोठी आहे, इथे वेळेचं बंधन आहे म्हणून. थोडक्यात काय तर तिला मोदक करता येत नसतात. सरळ सरळ मोदकाची कृती न विचारता आडवळणानं विचारल्यावर अशी काहीतरी फजिती होणारच. 2025च्या अंकात कोकण मीडिया हा दिवाळी अंक लक्ष वेधून गेला. यात खास कोकणातल्या खाद्य संस्कृतीची मेजवानी आहे. या अंकात विस्मरणात गेलेल्या अनेक पाककृतींची माहिती आहे. गवसणीची किंवा उकडीची पोळी, कालाची भाजी, शकूरुंडे, दिवशी, शहाळ्याची भाजी, रस खापरोळ्या, याशिवाय गतकाळातल्या आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती, आपल्या आजी, पणजी, काकू यांच्या हाताला असलेली चव, त्या करत असलेले पदार्थ आणि त्यांचे स्वयंपाकघरातले अविरत कष्ट याविषयी उत्तम आठवणींचे लेख आहेत. नलराजा हा उत्तम स्वयंपाक करत असे. दुर्गाबाई भागवत यांच्याकडे नलराजाच्या पाककृतींचं एक संस्कृत भाषेतलं पुस्तक होतं. पुढे त्याचं अनुराधा औरंगाबादकर यांनी मराठीत भाषांतर केलं आणि प्रतिभा रानडे यांनी त्याचं संपादन केलं. या पुस्तकातली 26 पानाची दीर्घ प्रस्तावना विशेष वाचण्यासारखी आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की स्वतः बहादूरशहा उत्तम स्वयंपाकी होता. कोणावर खुश झाला ना की एखादा पदार्थ स्वतः बनवून त्याच्याकडे पाठवून देत असे. एकदा त्याने तीतर पक्ष्याला मातीच्या मडक्यात रात्रभर मंद आचेवर शिजवून त्याचं स्वादिष्ट व्यंजन बनवून गालिबकडे पाठवलं होतं. कारण काय तर त्याला गालिबची एक कविता खूप आवडली होती. प्राचीन काळात देखील राजघराण्यातील व्यक्तींना स्वयंपाक करता यायचा. सीता, द्रौपदी स्वयंपाक करत कुशल होत्या. सीतेनं केलेल्या काल्याची गोष्ट समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रात आहेच. साक्षात सीतामाईनं केलेला काला तो, त्याची चव केवळ अद्भुत आणि चविष्ट असणारच. भीम देखील पाककलेत निष्णात होता. म्हणूनच अज्ञातवासात असताना विराट राजाकडं त्यानं बल्लवाचार्याची म्हणजे स्वयंपाक्याची चाकरी केली होती. श्रीकृष्ण हा देखील उत्तम स्वयंपाकी होता. आजच्या श्रीखंडाची मूळ कृती ही श्रीकृष्णाचीच. या पुस्तकात नलराजाच्या अनेक पाककृती दिल्या आहेत. 2020मध्ये प्रकाशित झालेला समदा हा खाद्यजीवन विशेषांक होता. यात गावोगावची खाद्ययात्रा, विदेशी चव, काही जणांचे पाककलेतील प्रयोग, याशिवाय आईच्या हाताची चव यावर लेख होता. याशिवाय अंगण ते स्वयंपाकघर या विषयावर पण अतिशय सुंदर लेख होता. तिसऱ्यांदा चिमणराव या चिवी जोशींच्या कथासंग्रहात ह्याही कलावंतांच्या सानिध्यात या नावाची कथा आहे. या कथेत स्वयंपाक करणारे आणि स्वयंपाक करणारी अशा स्त्री पुरुष यांच्याबद्दल त्यांनी एक विनोदी ढंगाने कथा लिहिली आहे. त्यांचं म्हणणं आहे की वैद्यकशास्त्राचा आद्य प्रणेता अश्विनी कुमार, काव्याचा जनक वाल्मिकी, आद्य इतिहासकार व्यास, संगीताचा प्रणेता नारद, अश्वविद्येचा शालिग्राम, व्याकरणाचा पाणिनी, बांधकामाचा मय यांची नावं अजरामर करणाऱ्या इतिहासकारांना पाकशास्त्राच्या उत्पादकाच्या नावाची लाज वाटण्याचं काय कारण असेल तर ते म्हणजे एकच, ढोंगीपणा. पाकविद्या ही मनुष्याच्या एका प्राथमिक गरजेची शांती करणारी आहे. म्हणूनच ती ललित कलेत समाविष्ट न होता ती एक जडविद्या, एक पोटाचा धंदा म्हणून नित्य मानली गेली. साहित्याचं वाङ्मय तसं खाद्यपदार्थांचं खांगमय हे एक शास्त्र आहे. त्याचा उत्पादक भरीत नावाचा श्रेष्ठ मुनी असला पाहिजे.
पण दुर्दैवाने महामुनींची माहिती नष्ट झाली आहे. पण त्याचं नाव मात्र एका खाद्य विकृतीला देण्यात आलेले कायम आहे. ही कथा विनोदी अंगाने सादर करताना यात अनेक पाककृती दिलेल्या आहेत. निर्मला मोने यांच्या घर कौलारू या ललित लेखांच्या पुस्तकात शेवटचा लेख आहे अन्नपूर्णा शाकंभरी. हा लेख हल्लीच्या मुलांनी वाचला तर त्यांच्यासाठी तो पालेभाज्यांचा ज्ञानकोश ठरू शकेल. या आजी आपल्या नातवंडांना अनेक भाज्यांबद्दल माहिती देते. भारंगी, कुरडू, टाकळा, शेवगा, हादगा अशा अनेक भाज्यांचे उपयोग आणि पाककृती दिलेल्या आहेत. पावसाच्या पाण्यानं पोटं बिघडू नयेत म्हणून भारंगी आणि टाकळा या भाज्या सक्तीनं खायला लावल्या जायच्या. हादग्याच्या फुलांची कोशिंबीर म्हणजे काय तर फुलं नुसती बारीक चिरून त्यात मीठ, मिरची आणि दही घालून खायची. शेवग्याच्या फुलांची भाजी, भजी, कोशिंबीर कढीत, आमटीत घालून केलं तर सगळंच सुरेख आणि चवदार लागतं. शेवग्याचा पाला रक्त वाढवतो, हाडांना बळकटी देतो. केळीचं झाड सर्वांगानं उपयोगी आहे. त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. कच्च्या केळ्याची भाजी, भजी, कापं, पीठ असं काय काय होतं. कालाची भाजी आणि कोशिंबीर होते. घोळीची ताकातली भाजी करायची. त्यानं पोटातला अल्सर कमी होतो आणि मधुमेहही कमी होतो. इतकंच काय तर गोव्याला निवडुंगाच्या आणि बांबूच्या कोवळ्या कोंबांची भाजी किंवा लोणचं करतात म्हणे. सुरणाच्या पानांची काळे वाटाणे घालून भाजी करतात. शाकाचं म्हणजे भाजीचं हिरवं वस्त्र अंबर नेसली आहे म्हणून शाकंभरी. आणि अशी शाकंभरी धरती आपल्या मुलांना शाकाहार पुरवते म्हणून अन्नपूर्णा देखील. आज साहित्यातील खाद्यपदार्थांच्या निमित्तानं अनेक संदर्भ शोधले गेले. अजूनही संदर्भ मिळतील. ते सगळंच काही देणं केवळ अशक्य आहे. एखाद्या वेळेस माहेराहून आलेल्या धाकट्या भावाला बस पटकन 2 भाकऱ्या थापते आणि पिठलं करते. खरडा आहेच तो तेल घालून देते. आंबट ताकात थोडं खरवडलेल्या नारळाचं दूध घालून सारखं करून त्याच्यासमोर ताट आणून ठेवते. या नुसत्या वाचण्यानं सुद्धा आपल्या डोळ्यासमोर ते वाढलेलं ताट आलं तर त्याला अस्सल जिवंत लिखाण म्हणायला हवं, हो ना? मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात मंजिरी जोशी वैद्य यांचा रुचकर साहित्य हा ललित लेख. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.